जिथे मात्र या खेळपट्टीवरती बॅटिंग खूप अवघड आहे. भावेश नाईकने अगदी सोप्या पद्धतीने बॅटिंग केली काल या खेळपट्टीवरती. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय तेजसदादा म्हात्रे यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या टीमचे खऱ्या अर्थाने कॅप्टन तेजसदादा आपल्याला विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करतोय. मेगा स्क्रीनवरती पाहू शकाल भूषण पाटील यांना तुम्ही, नवी मुंबईचा कोहिनूर. चला पहिलाच बॉल लॉंग ऑफ नमित पाटीलच्या वरनं मात्र बॉलला पाठवून दिलाय. त्या ठिकाणी हेमंत होते परंतु या ठिकाणी 4 धाव मिळणार नाहीयेत. चांगली सुरुवात किशोरांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ज्येष्ठ सहयोगी ज्ञानेश्वरचे दुधाने सर यांचंही खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थाने भरपूर आभारी आहोत. चला मॅचकडे जाऊया. शेवटच्या रजनीतील आपण पाहतोय पहिली मॅच तुमच्या समोर आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. निलेश ऑन साइडला यावेळेस किशोर यांच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक रन कंप्लीट झाली, दुसरीही कंप्लीट झाली आणि 3 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली सुरुवात श्रीकृष्ण दिवा टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. हे मैदान जे आहे ना गावदेवी मैदान जुहूगावचं, हे मैदान भरपूर लकी ठरला श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी. भरपूर स्पर्धा जिंकल्यात या मैदानावरती आणि सुयोग स्मृती चषकावरती भरपूर वेळा नाव कोरलंय या श्रीकृष्ण दिवा टीमने. किशोर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर मडवी, नितीन मडवी. पहिला बॉल जर पाहिला तर निलेश यांचा जो मिड ऑफच्या वरनं नमित पाटील यांच्या वरनं खेळून काढला, तिथेही हेमंतने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. नितीन यांच्यासाठी मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळेल. अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या दिवस रात्री खेळामधली. एका बाजूला आपण पाहतोय या तुर्भे टीमला जो मात्र आज पॅक झाला विहान प्रांश 11 या नावाने. दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण दिवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन मडवी स्ट्राईक वरती आहेत. डबलचा मात्र लोअर फुलटॉस होता. पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत फक्त एक सिंगल. किशोर यांना मात्र चांगलाच माहिती आहे पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं असणार आहे. कारण की नंतर मात्र जशी मात्र तिसऱ्या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक जातील सीमारेषा लगत, त्यावेळेस मात्र रन्स येणं भरपूर कठीण आहे या मैदानावरती. निलेश पुन्हा एकदा तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. भूषण पाटील चांगला बॉल पकडलाय. तिथे फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र या सिंगलने पुढे जात असताना आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत. 8 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला षटक पाहायला मिळाला आतापर्यंत तरी. पहिले 2 बॉल जर पहिले तर श्रीकृष्ण दिवा या टीमने मात्र चांगली सुरुवात केली होती. किशोरांच्या बॅटमधनं चांगले फटके पाहायला मिळाले पहिल्या 2 बॉलवरती. डबलचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केल्या गेल्या. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळतो. P1चं षटक मात्र इथे संपलंय ज्यामध्ये धावा आल्यात 9 धावा. आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील विकेट एकही गमावलेली नाही. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल श्रीकृष्ण दिवा या टीमने 9 धावा 10 फलकावरती लागल्यात. आणि बिनगडीबाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते दिवा टीमची. आमची शीतल
थोडेसे मात्र झगडतात, परंतु या स्पर्धेमध्ये कमबॅक करावा लागणार आहे. पहिलाच बॉल मध्ये गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत पाटील वेगवान गोलंदाजा, भरपूर सामने जिंकून दिलेत. आम्हाला आठवतंय उल्वेनोड परिसरामध्ये जिथे मात्र एक षटक ज्या प्रकारे हाताळलं होतं हेमंत पाटीलने, रजनी स्पर्धा होती तिथे मात्र असं वाटलं होतं की हा सामना पराभूत झाले तुर्बे टीम, तिथून मात्र सामना जिंकून दिला होता. यावेळेस बॉलला लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेट मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळतोय टीम विहान फ्रान्स 11 तुर्बे टीमला. नितीन मडवी तंबूच्या आश्रयाला. तो आपण व्यासपीठावर दिया खऱ्या अर्थाने बामण डोंगरी टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे आणि अश्विनजी नाईक त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. तेजस दादा यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलंही आम्ही सरचं स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट .in खऱ्या अर्थाने भारतामध्ये पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वाहिनी ज्यांनी आणली ते आमचे संतोषजी नाणेकर, त्यांनीही भेट मात्र या स्पर्धेला दिलेली या. कुणालजी दाते सर त्यांनी मात्र भेट या स्पर्धेला आवर्जून दिलेले, त्यांचे खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. हेमंत पाटील यांना मात्र पहिली विकेट मिळाली या आणि वन डाऊनच्या स्वरूपामध्ये नंबर 3 वरती आपण पाहतोय गंगा इंगोले. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केला, बॅटची एज लागली, मोठी विकेट. गंगा इंगोले पहिल्याच बॉल वरती मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटीलला मिळती मोठी विकेट. त्यानंतर सेलिब्रेशनही पाहू शकाल तुम्ही हेमंतचं. हेमंतला माहिती आहे या विकेटचं महत्व, तुर्वे टीमला माहिती आहे विकेटचं महत्व. एक घातक फलंदाज श्रीकृष्ण दिवा टीमचा बाद होतोय 0 वरती. मोठा धक्का, गतीमध्ये परिवर्तन, सरप्राईज डिलिव्हरी होती हेमंत पाटील यांची गंगा इंगोले यांच्यासाठी. राईट अमोद विकेटने पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र आपल्याला आणखीन एक विकेट पाहायला मिळते. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळते हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. श्रीकृष्ण दिवा संघ मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज मात्र तंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जयेंद्र यांनाही जास्त वेळ काढता आलेला नाहीये या खेळपट्टीवरती, ही चूक करतात. श्रीकृष्ण दिवा हा मोठा संघ आहे, नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला हा दर्जेदार संघ आहे. किशोर चांगला सेट झाला, किशोरला स्ट्राईक द्यायला हवी होती, परंतु आणखीन एक विकेट आणि हेमंत पाटीलने मिळवली या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक. बांद्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकृष्ण दिवा संघ पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करताना दिसणार आपल्याला.
पुन्हा एकदा ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो हा फटका. एक रन कंप्लीट झालेली आहे, एकच रन मिळेल त्या ठिकाणी. आणि या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना बराच उशिरानंतर आपण पाहतोय धावसंख्येमध्ये फरक पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. भरपूर महत्वाचे 3 विकेट होते. नितीनची विकेट, जयेंद्र यांची विकेट आणि त्यामधील मोठी क्रुशल विकेट जो या मैदानावरती चांगली बॅटिंग सातत्याने करत असतो. श्रीकृष्ण दिवा टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर, अर्थातच गंगा इंगोले. थोडंसं बदल पाहायला मिळालं हेमंत पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये, जिथे मात्र व्हेरिएशनवरती आता जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. जो भार देत असताना चेंजेस केलेत गोलंदाजीमध्ये हेमंत पाटील याने. अगोदर जर हेमंत पाटील यांची गोलंदाजी जर पाहिली तर वाईड यॉर्कर आणि भरपूर वेगाने टाकायचे, व्हेरिएशन कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळायचं. या बॉलचा बॉल मात्र खुला टाकला, ब्लॉक कॉल, काय षटक फेकलं, अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे आणि 3 विकेट अर्थातच हॅट्रिक घेतली आहे हेमंत पाटील यांनी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती, 3 विकेट गेलेत. श्रीकृष्ण दिवस संघ 2 ओव्हर पॉवर प्लेचे पूर्णपणे बॅकफूट वरती. एक स्लिप तैनात केलाय भूषण पाटील यांना आपण पाहणार आहोत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्क्वेअर लेग. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला हेमंत पाटील आणि अगदी सोपा झेल त्याने टिपला. आणखीन एक विकेट, मोठी विकेट. किशोर मडवी, ज्या किशोरकडनं भरपूर सारे अपेक्षा होते श्रीकृष्ण दिवा टीमला, तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. आतापर्यंत विकेट जर पाहिले तर 4 गेलेत टीम श्रीकृष्ण दिवा या टीमचे. आणि आता या संकटातून कोणता फलंदाज बाहेर काढेल या टीमला. निकेत बांद्रे, हेमंत पाटील पार्टनरशिप करावी लागणार आहे. दीपेश घरत यांना मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट मिळालेली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आणखीन एक चेंडू, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगला मात्र पाठवून दिलाय. या इनिंगचा आजच्या रात्रीमधील हा पहिला षटकार येतोय हेमंत यांच्या बॅटमधनं. हेमंत यांच्या बॅटमधनं मात्र महत्वपूर्ण फटका आला, षटकार आला स्क्वेअर लेगला. फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा कनेक्ट झालेला नाहीये व्यवस्थितरित्याने. रवी म्हात्रे चेंडूच्या खाली, हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून संघर्ष करावाच लागणार आहे, परंतु इथून 40-45 पर्यंत जर पोहोचला ना श्रीकृष्ण दिवा तर सहजरित्याने मॅच जिंकून देणार नाहीये तुर्बे टीमला. यावेळचा फटका समोरच्या दिशेला, हेमंत यांच्या बॅटमधनं आला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा दुसरा षटकार.
वरती हेमंत पाटील लाजवाब बॅटिंग करत असताना 3 चेंडू फेस केले, 2 षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक रन कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि खूप वेगाने मात्र दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ. या दोन खेळाडूंकडे भरपूर लक्ष केंद्रित केलं जाईल. आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवरती काय धाव घेतली आहे. दुसरी पहिली धाव खूप वेगाने पळाली होती, त्याच्यानंतर जर पाहिलं दुसरी रन मात्र सहज कंप्लीट झालेली आहे. टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्या. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडू. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा थांबू शकत नाहीयेत. 2 धावा मिळतीलच श्रीकृष्ण दिवा या टीमला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. एका स्क्रीनवरती आपण पाहू शकाल नमित पाटील कदाचित त्या ठिकाणी होते. हो यस, काय क्षेत्ररक्षण केलंय. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. विहान प्रांश 11 तुर्बे या टीमसाठी. षटक क्रमांक 3 संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 26 वरती 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4थ्या ओव्हरमध्ये आमंत्रित केले गेले हेमंत पाटील यांना, ज्याने मात्र या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. त्यांना मान मिळाला. पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये आपल्या गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. LBWच्या स्वरूपामध्ये विकेट आणखीन एक मिळेल. हेमंत पाटीलला ही 4थी विकेट मिळते. अनिकेत बांद्रे मात्र रस्त्यामध्ये परततोय, जिथे मात्र अनिकेत बांद्रे यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. आपण पुन्हा एकदा पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीन वरती हेमंत पाटील काय स्पीड हाताळतोय, काय गोलंदाजी करतोय. कुमारलन तुर्बे टीमचा गतीमध्ये परिवर्तन आणि इथे मात्र समोर भेटलाय. धावा भरपूर आल्यात या ओव्हरमध्ये. धावा थांबवायच्या आहेत. हेमंत पाटील मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली आहे. अनिकेत पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत यांच्या बॅटमॅनला चांगले फटके पाहायला मिळाले. ते नॉन स्ट्राईक वरती आहेत, परंतु 26 धावा धावफलकावरती झाल्यात. संघर्ष करतो. इथूनही 11 चेंडू शिल्लक आहेत या टीमकडे. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नमित पाटील येतील फक्त एक सिंगल, कारण की हेमंत यांच्या बॅटमधनं षटकार आलेले आहेत. धावा त्यांच्या बॅटमधनं 16 आलेल्या आहेत आणि त्यांना जास्त प्रमाणामध्ये स्ट्राईकवरती राहणं भरपूर महत्वाचं असणारा. 27 धावा धावफलकावरती 5 विकेट श्रीकृष्ण दिवा टीम. ही अवस्था आपण सातत्याने या टीमची पाहत नाही. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. अगदी सन्मान दिला या बॉलवरती हेमंत यांनी. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये हेमंत थांबत असेल, जिथे मात्र 2-3 षटकार जर लागोपाठचे आले तर चांगला टार्गेट सेट होईल तुर्बे टीमच्या विरोधामध्ये. अर्थात विहान प्रांश 11 तुर्बे या टीमच्या विरोधामध्ये. राईट मोठं विकेट पुन्हा एकदा खोलात टाकला गेला. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतो हेमंत पाटील यांच्या माध्यमातून, जिथे मात्र या बॉलवरती मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला फलंदाजाला अनिकेत पाटील. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. हेमंत पाटील यांनी 4 विकेट घेतलेत आणि 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. यावेळचा बॉल पायावरती होता. ऑन साईडला खेळून काढला. 1 रन कंप्लीट झाली. या चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. 2 धावा इथून कंप्लीट होतील. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या श्रीकृष्ण दिवा संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती 5 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत या टीमचे. श्रीकृष्ण दिवा संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला एक मोठा संघ आहे आणि या टीमला माहिती आहे
इथून कमबॅक कसं करायचं, पुनरागमन कसं करायचं टीमला चांगलाच माहिती आहे. परंतु समोरच्या टीममध्ये मास्टर माइंड कॅप्टन आहे ना भूषण पाटील, ज्यांनी 10 स्पर्धा जिंकली. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले गेले, परंतु दिशा ही मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला, काहीच नाही आला, म्हणजेच हा निर्धाव चेंडू लेगस्टिकच्या वरनं हा बॉल निघून गेला. अप्रतिम षटक पुन्हा एकदा हेमंत पाटील यांचा पाहायला मिळतंय, ज्याने मात्र 2 षटकं टाकली आणि आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केले 4 आणि 5 धावा खर्च केलेत आणि 4 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. लाजवाब स्पेल हेमंत पाटील यांचा पाहायला मिळतंय. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 30 धावा दाफलकावरती 5 विकेट आतापर्यंत गेलेत. गेलेत हेमंत पाटील, 6 चेंडू ज्याने फेस केलेत आणि 17 धावा त्यांच्या बॅटमधून निघाल्यात. भरत पाटील, अभिषेक भोईर यांनी मात्र हा संघ पॅक केला. विहान प्रांश 11 तुर्बे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाने मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी प्रचारण करतील. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आल्यात अजित चव्हाण, भरपूर उशिराने आल्यात अजित चव्हाण, कारण त्याचं ते का हेमंत पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. राईट अमोद विकेटने पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत मिळवला आहे. क्षेत्ररक्षक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मिळणारा टीम विहान प्रांश 11 तुर्बे टीमला भूषण पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि विकेट आतापर्यंत गेल्यात. नवीन फलंदाज मयूर मडवी हे आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक वरती. अजित चव्हाण लोअर फुलटॉस होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत डीप मध्ये आहेत. तर राहुल कांबळे वेगाने आलेत. तोपर्यंत फेकी पहा काय क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर हेमंत याने चूक केलेली आहे, जिथे मात्र डबलसाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा होता, कारण की ते सेट झालेत. मनोज जर पाहिले तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि नवीन आलेल्या फलंदाजाला लगेच मोठा फटका खेळणं या खेळपट्टीवरती थोडंसं अवघड गेलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भूषण पाटील वेगाने आलेत. फक्त एक सिंगल पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. पुन्हा एकदा हेमंत यांच्याकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या 3 बॉलमधून जर 2 मोठे फटके जर आले श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी तर चांगली मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल अजित चव्हाण पुन्हा एकदा तयार. राईट आर्म उदो विकेटने चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा भूषण पाटील येतील. 1च रन मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का, झालाय आणि दुसरी रन घेता मात्र मनोज हे बाद झालेले आहेत, कारण की हेमंत पाटील यांच्याकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्वाचं आहे. आणि आणखीन एक फलंदाज 7वा नंबरचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय मनोज मडवी. मयूर वाणी आलेत गोलंदाजीसाठी. मयूर वाणी हे जाणले जातात, परंतु आज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 33 वरती 7 श्रीकृष्ण दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विश्वास बसत नाहीये.
यावेळचा फटका मात्र चांगला आहे डीप मध्ये राहुल कांबळे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला खूप चांगला झेल मात्र जज केला आहे आणि 8वा फलंदाज हेमंत पाटील यांची मात्र छोटीशी खेळी होती ज्यामध्ये 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडूमध्ये 19 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलंय आणि 8वा धक्का लागलाय श्रीकृष्ण दिवा या टीमला. नितेश मडवी शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आले धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 33 धावा या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर आवश्यक. चला बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती परंतु हा डॉट बॉल आला आणि काय गोलंदाजी केलेली आहे विहान प्रांश 11 तुर्बे टीमच्या गोलंदाजाने 33 या धावसंख्येवरती श्रीकृष्ण दिवा संघाला थांबवला. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला बलाढ्य संघ मात्र या मॅच मध्ये थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतो या इनिंग मध्ये बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाले आणि या मैदानावरती ज्यांचं वर्चस्व आहे त्या संघाला मात्र पहिल्याच मॅच मध्ये बॅकफूट वरती ढकलून दिला. विहान प्रांश 11 तुर्बे टीमने आता मेहनत करावी लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे गंगा इंगोले यांना मयूर वाणी यांना आणि श्रीकृष्ण दिवाच्या सर्वच गोलंदाजांना शिवम पांडे टीमचे कॅप्टन त्यांनाही मेहनत करावी लागेल. किशोर मडवी जे मास्टर माइंड आहेत या टीमचे त्यांना चांगली फील्ड सेट करावी लागणार आहे. 34 धावा भूषण पाटीलच्या टीमला रोखणं हे भरपूर कठीण आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये श्रीकृष्ण दिवा उतरल्यानंतर संभव आहे असं नाही की असंभव आहे ते थांबवू शकतात कुमारलन तुर्बे टीमला परंतु आपण जाऊया पेट दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. ओम तमेवे साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. माझ्या आध्यात्मिक गुरु श्री आदिशक्ती निर्मला देवे नतमस्तक होऊन सुयोग स्मृती चषक 2025 पर्व 16 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेच्या शिल्पकार शीतलताई श्रीपद भोईर नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी. क्रिकेट आहे काय होऊ शकतं हे दर्शवले 2018 मध्ये याच टीमने तब्बल 8 मॅचेस जिंकले होते दिवसा 3 रात्रीचे 5 अशा 8 विक्रम करणारा संघ एवढ्या लवकर हार मानेन असं मात्र वाटणार नाहीये. काय होऊ शकतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. जाऊया वळूया
अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला आहे. सुयोग मित्रमंडळ प्रेझेंटर सुयोग स्फूर्ती चषक 2025 कश्मकश 34 बनवायचे आहे. परंतु गंगा चालला तर टीमला चालवेल. गंगा जर अपयश झाला तर मात्र टीम बॅकफूटवर जाईल. आजपर्यंतचा इतिहास आहे. इराणची 11 बामण डोंगरी आणि स्मरणिका RCC 11 पेट टीमच्या कॅप्टनला आम्ही पुन्हा एकदा आवाज देतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सेकंड मॅच आपली आहे. 2 लाख 1,50,000 असे 3 पारितोषिक चाललेले. हा एका बहिणीनं आपल्या लाडक्या भावासाठी आठवण करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आहे. आज फायनलची ही रजनी आपल्या भेटीला. चला पाहूया 34 धावापर्यंत कोणतं सन्मानिक असं डिपेंड करताना श्रीकृष्ण दिवा दिसेल अगेन्स्ट स्मरणिका. पाहिलं तर विहान प्रान्स 11 तुर्बे पहिला चेंडू शॉट ऑफ द बॅकफुटवर जाताना त्याला हुक केलाय. सिंगल ते सुरुवातीला पॉइंट कब आहे. शॉट एक्स्ट्रा कब सिलिमिडॉन इनसाइड द सर्कल. P1 चा पहिलं ओव्हर हाताळताना अजूनही ते आम्हाला अजूनही आठवतोय. माहुल गाव 11 माहुल 27 धावांचा केवळ लावण होतं आणि त्यामध्ये काय केलं होतं हे सर्व श्रोत्यांना दर्शकांना माहीत आहे. केवळ 21 धावसंख्येवर माहुल गाव 11 माहुल याला चीट केलं होतं. 2018 2020 पासून थोडंसं बॅकफुटवर गेलंय या मैदानावरती श्रीकृष्ण दिवा. 30 गत म्हणली तर तुर्बे संघाची आहे. 2020 अगोदर दोन्ही टीमची मध्ये दादागिरी चालली आहे या शृंखलेमध्ये. पाहूया काय होईल. दोन्ही उत्सुक आहे विजेतेपद आपल्या नावावर लावण्यासाठी. चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड जोपर्यंत लॉंगॉपचा क्षेत्रक्षण फील करेल आरामात सिंगलने घेतली. 2 धावा तर पाहिल्या. दोन्ही धावा लागतात असं बॅटिंग करताना पंकज पाटील. 2023 पाहिलं तर 3 संघामध्ये होता तेव्हा GR गजानन रामतून तुर्बे खेळत होता 2023 या शृंखलेमध्ये. ओ माय गॉड ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. पायाना चाटून गेला. फायनल गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे सरकली गेले जाते 3 वर. लक्ष्य 34 टार्गेट. लक्ष्य सोपं आहे परंतु गोलंदाजी भक्कम आहे. तेव्हा सिद्धेश कोळी होता साथीला. त्याची कमतरता मात्र निश्चित भासत गेलेली आहे. पहिलं P1 चं ओव्हर हाताना गंगा दुरून खेळण्याचा प्रयत्न. ग्लान्स केला. पिचिंग झाला लेग स्टंपच्या बाहेर. त्याच्यानंतर विनोदजी भगत जे अंपायर आहेत ते सांगतात ही खराब दिशा आहे अर्थातच वाईट. एक्स्ट्रा धावाला होते सुरुवात. 4 वर पोहोचला संघ. पिछा करताना स्मॉल टार्गेट विहान फ्रान्स 11 तुर्बे. नमित पाटील काँग्रेस चषक स्पर्धा गाजवले. ओ माय गॉड सरप्राईज हो काय करू. डबल माइंडेड ही कुशलता ही विविधता आहे. गुंड्या टप्पापर्यंत गोंडला हलकासा स्विंग केलं. डबल माइंडेडचा शॉट ऑफ जॅक करायचा प्रयत्न परंतु त्याच्यानंतर चेंडू खूप सावकाश गतीने आला. अंदाज चुकला. नतीजा बॉल डॉट. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे कारण मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये. ओ ग्रेट यार व्हॉट अ सुपर्ब यार परफेक्टली बुंदा. हो ही ताकद आहे. अक्षरशः बॅटिंगला अपेक्षा ठरला तो राग मात्र पहिल्या ओव्हरमध्ये दाखवताना ही काशेत असते ऑलराऊंडर म्हणून बॅलन्स करतात टीमला. दॅट इज अ गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स. कित्येक मध्ये राहिले गतवर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज. गतवर्षी उपविजेता राहिले श्रीकृष्ण दिवा. ती फायनल बुनकोड्याच्या विरुद्ध हारला होता गतवर्षी. त्यामध्ये मोठा किताब दिलं होते बाय सेकल. राईट ऑन ओव्हर द विकेट. स्ट्रोक मिड विकेटला संधी मात्र इथे डायरेक्टली इथल्या संधी. हो जय शॉट. लवली रनिंग बिटवीन द विकेट. बोथ ऑफ द ओपनिंग पेअर ऑफ द बॅट्समॅन. पहिली ओव्हरची झाली समता अवघ्या 5 धावा. सुरुवात तर चांगली केली आहे आदेश.
प्रेझेंटर सुयोग स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या कर्त्या धरत्या शीतलताई श्रीपद भोईर घेऊन येते एक सुरेख अशी दमदार शानदार शृंखला आपल्या भेटीला. आज फायनलची रजनी. 8 तब्बल मॅचेस होतील आज. काल पाहिलं तर एक बलवान संघ शिरकत केली आहे, पोहोचली आहे सुपर 3 मध्ये, अर्थातच वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे. काल मेडन ओव्हर फेकण्याचा कारनामा केला धीरज. बघूया आजच्या दिवसामध्ये किती मेडन ओव्हर टाकले जाते. गत वर्षी 4 गोलंदाज मेडन ओव्हर टाकले होतं. ब्राह्मण डोंगरीचे 2 गोलंदाज हा कारनामा केलेला आहे. तकदीर पाटील, भानुदास म्हात्रे आणि नवंबरचे 2. अर्थात त्यामध्ये पहिला मेडन विकेट पारचंदन बनकोडे आणि सारसोळीचा हर्षल मडवी. मयूर वाणी बॉलिंग मार्कवर. राईट हँड राऊंड द विकेट. ओ इथे संधी आहे का? डेफिनेटली संधी आहे, जरूर संधीचं सोन करता आलं. ओ माय गॉड, बेस किमती विकेट हाताला लागत होती. तो कर्धन काल आहे बॉलरचा, अर्थात नमित अशोक पाटील बार बार बचवलाय. नुकतीच स्पर्धा गोठवली तर गाजवले पट्ट्याने. 136 धावा तब्बल ठोकल्यात. एके डावामध्ये तो बाद झालेला नाही. सर्वच्या सर्व नाबाद डाव. त्या 4 विकेट त्याच्या सोबतीला. डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच अँड ऑल द सायकल बाय गुठोली काँग्रेस चषक. राईट आर्म डाऊन द विकेट. ग्रेट शॉट. इनफील्डला क्लिअर करताना दमदार डीप एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ लवली. क्रिकेटचं माधुर सौंदर्य दाखवलं पंकज बनेले अँड चरण. चला चेक केलं जाते. tennis.cricket.in पर्यंत ऑपरेटरची भूमिकेमध्ये आमचे सुशील पाटील नक्की काय घडले ते पाहतायत. व्हेरी क्लोज सीमारेषेच्या लगतचा हा मामला आहे. त्यासाठी पाहिलं जातं. थोडंसं वेळेसाठी हा खेळ थांबला गेलाय. आपण पाहतो पहिली रजनीची तिसरी रजनी पहिली मॅच आपल्या भेटीला. एक बाजूला श्रीकृष्ण देवा, दुसऱ्या बाजूला चौथी दमाचा पिच्छा करताना बियान फ्रान्स 11 तुर्बे. इट्स अ बाउंड्री. जस्ट शॉट. इथं पाहिलं गेलं 4 धावा. येस, आम्ही दिलगिरी बेक करतो. प्रकाश श्रीकृष्ण मित्र मंडळ जय भावना मित्र सन्माननीय आणि मुख्य मेंटर आहेत टीमचे चरण. 4 धावा दिले. धावसंख्या मात्र पुढे जातोय 8-10 वरती. विहान फ्रान्स 11 तुर्वे. दुसरे ओव्हर किती पत्र बॉलिंग मार्कवर आले श्रीकृष्ण दिवा टीम कडून. मयूर वाणी बॉलिंग मार्कवर करिश्मा दाखवायला. अगोदर धावा खूप कमी आहे. नपितिली गोलंदाजी पडली. विकेट जर इंटरव्हल अंतराने पडल्या तर थोडंसं मुश्किल होऊन जाईल तुर्बेसाठी. पण विकेट घेणं अनिवार्य असणार आहे. फटका चांगला दमदार डाऊन द ग्राउंड. दॅट इज अ सुपर स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स आउट ऑफ द बार. चरण. वाईट अंगांच्या ठिकाणी लावली गेले. यशवंतजी भोईर आर्या विजन प्रेझेंटेड ती स्क्रीन. लाजबाब फप्प लगेच चूक झाली मयूरवाणीची. एकदम पुढ्यात वाढलं. ते थोडं सोडणार आहे पंकज पाटील. स्लॉग सेफ केलं पण तो टायमिंग नव्हतं. चाटून पोचून जमिनीला गेले. एक्स मात्र सिंगल घेतली. दरम्यान धावसंख्या मात्र पुढे सरकते. चौथी धावसंख्येला उत्तर देताना 17 वर 17 धावा पोहोचल्या. अर्धी मंजिल मात्र पार. अजूनही 17 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरचा खेळ.
त्यापैकी दुसरं ओव्हर मैदानाच्या आत टाकताना श्रीकृष्ण दिवा टीम कडून आणि आपलं पहिलं ओव्हर हाताळताना मयूर वाने बॉलिंग मार्कवर. 4 चेंडूचे आतापर्यंत समाज 5वा चेंडू घेऊन बॅकफुटवर जाताना नो चान्स, नो मॅन इज देअर. टप्पा 2 टप्प्याला ओलांडलं वर बाउंड्रीचं हे अंतर कापताना चेंडू केला फरार. 4 रन. अंदाजी जे कमावलं होतं गंगा इंगवलेने ते गमावलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. पावलोच्या दुसरं ओव्हर टाकतात दैन्याचा त्या 38चा पुरेपूर फायदा उठवलाय दोन्ही बॅटर, खास करून पंकज. जोरदार हमला बोल पण चेंडू खाली सोडणार नाही अनिकेत. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक कॉट अनिकेत. बोल बाय मयूर वाने. अखेरकार त्या बॅटरला मात्र पाठवलं तंबूच्या असलेला बॅट्समॅन आउट. नमित अशोक पाटील इज गॉन. चला टॉससाठी मी विनंती करतो पुन्हा एकदा इराणशी 11 बामण डोंगरी आणि स्मरणिका RCC 11 पेट बोथ कॅप्टन हेम्बल रिक्वेस्ट फॉर द टॉस. चला या दोन्ही कॅप्टन इराणशी 11 बामण डोंगरी आणि त्याच्या विरुद्धात स्मरणिका RCC 11 पेट. पहिलं विकेटचं पतन झालंय. 7-9 रायडर्स माफेमध्ये जो खेळणार आहे नवीन तो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अग्री कोहली प्रीमियर लीग. प्लीज आदेश. जोगी बंधू प्रेमनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. प्रेमनाथजी पाटील तुम्हाला जयश्रीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या आयोजका शीतलताई श्रीपत भाऊ यांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत. पहिला झटका लागली 2 ओव्हरची पॉवर प्लेचे 2 ओव्हरती 2 ओव्हर होतं त्यांची झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या दरम्यान 21 धावा 1 गडी बाद. येणारा 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक. आमचे या 2 रात्रीमध्ये जी आवाज दिले आणि त्या आवाजाने जादूबरी कमाल केली 2 रजनीमध्ये ते मल्टी टॅलेंटेड समालोचक विघ्नेश मडवी यांचं आगमन झाले. मित्रा तुझं सरस स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. येणार 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 34 धावांचा वन. वर क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर येताना पुन्हा एकदा गंगा आपला कोट्यातील दुसरं ओव्हर फेकताना आणि ते माझं कोण गेला हेमंत पाटील कॅप्टन बॅक इनटू द 2 झटके. असे झटके लागले ना तर थोडासा प्रेशर बनेल. प्रेशर बनवायचा कारनामा पहिल्या चेंडूवर करताना गंगाधर इंगोले. सुपर बॉलिंग. पकडली पण विकेट मात्र जो षटकारांची अतिशबाजी करत होतो तर बॅट्समन अर्थात पंकज पाटील याला पाठवलं डगआउट मध्ये. विकेट क्रमांक 2 पडताना विहान प्रांस 11 तुर्बेची 44 धावांचा पिछा करताना 21 वर 2 सद्य स्थिती आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट द ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. 21 धावा अर्थातच आणखीन 13 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 13 घडली आहे असं नाही. यश शृंखलेमध्ये घडले आणि ते कारणामागले गोठवली 11 गोठवली. कारण 24 मध्ये 18 होती तेव्हा काय स्पेल टाकला होता हर्षन पाटील त्यानं रोहित मात्रे आणि आदेश या 3 गोलंदाजीने 2023 मध्ये करिश्मा केले. 18-24 चेंडूची आवश्यकता असताना ती मॅच फिरवली. ती तब्बल स्वराजने 21 धावा खर्च केली होता. तदनंतर काय स्पेल टाकला राईट आर्म उर्दू विकेट. चेंडू येण्याची वाट बघितली त्याच्यानंतर हलक्या त्याने फक्त त्याला ढकलून दिलं होतं फाईन स्लीपच्या ठिकाणी. गोशांकी क्षेत्र आहे आणि तिथेच कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण पाटीलने खातं कोडलं 1 ने. धावसंख्या 22 वर. नाव अनदर 12 रन रिक्वायर्ड टू विन दिस व्हेरी फर्स्ट मॅच टू तुर्बे विहान फ्रान्स. 12 धावांची आवश्यकता. 3रं ओट टाकलं जातं. 2रं आपलं कोट्यातील शेवटचं ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्क श्रीकृष्ण दिवाकडून गंगाधर इंगोले टू कोहिनूर भूषण. क्लास क्रिकेट हे चान्स फॉर द कॅच.
ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. या आलेल्या संधी जर सोडल्या ना तर खरं नाही. जरूर कठीण होतं, पण झोकून देणं महत्वाचं होतं. ही चपलता, कारण आपल्याला 30 यार्डच्या बाहेर का म्हणून ठेवलं याचं उदाहरण प्रत्येक फिल्डरला द्यायला लागेल. चला, हिरांशी 11 बामण डोंगरी आणि स्मरणिका RCC 11 पेठ दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो टॉससाठी. लाजबाब प्रयत्न केला, शॉर्ट ऑफ जाऊन बॅकफूट वाजवताना त्याला हलक्या हाताने मात्र स्पेल लेगला दिशा देताना चेंडू गेला होता. हवेमध्ये बराच तरंगला, पण डीप स्पेलचा जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र पोचू शकला नाही. नाव स्ट्राईक. रवी म्हात्रे, गंगा. लवली बॉलिंग, लाईन मिस केली, टप्पा बनत घेतलेला जोरदार वेगवान चेंडूचं वळण, लाईन मिस, स्विंग इन द मिस, सुपर बॉलिंग. 14 चेंडू आणि 11. बामण डोंगरी यांचा कप्तान संघनायक इथे उपस्थित झालेले आहे. स्वागत आहे हिरांशी 11 बामण डोंगरी कॅप्टन, स्मरणिका RCC 11 पेठ तेजस म्हात्रे द टीम कॅप्टन. वेलकम. वाईटचा इशारा, अतिरिक्त धावपळते. हे चेंडू थोडंसं मग दूर ठेवायला लागतील. सटीक लाईन लेंथवर आला ना अजूनही मॅच मध्ये जिवंत करू शकतो गंगा. लाजवाब बॉलिंग, पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा देताना विकेट मात्र मिळू नये, पण दबाव निर्माण केला होता. यार केला, यार परफेक्ट बुंदा, लवली बॉलिंग या सुपर बॉलिंग. ओ माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण जो कमावतोय, जीव तोडून मिनर करतो गंगा. त्याच्यावर पाणी फिरवताना त्याचे साथीदार क्षेत्ररक्षक, जिथे एकही धाव नव्हती, जाणार होता बॉल डॉट, तिथे सिंगल आली. दबाव आणखीन वाढला जातोय संघ श्रीकृष्ण दिवावर. स्कोर पोचले 25 वर. आता फक्त 9 धावांची आवश्यकता. 9 धावा दूर पहिल्या विजयाची चव चाकण्यासाठी तुर्बे टीमला. विहान परांस 11 या नावाने खेळतोय. लाजबा बॉलिंग. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. आता 12 चेंडू मध्ये 9 धावा. चेंडू जास्ती, धावा कमी, म्हणजे 12 चेंडू 9. 11 पेट टीम कॅप्टन, कारण हिरांशी 11 बामण डोंगरी टीम कॅप्टन तेजस मात्र इथे उपस्थित आहे. स्मरणिका RCC पेट कॅप्टन प्लीज या. अशा बरं 12 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अर्थात विहान प्रांस 11 तुर्बे काय आयोजन आहे. 16 वर्ष आपल्या भेटीला आपल्या बहिणीकडून दिलेली आपल्या लाडक्या भाऊसाठी, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. 16 वर्षामध्ये शीतलताई श्रीपद भोईर, नवी मुंबई जिल्हा सदस्य भाजपा. चांगला प्रयत्न, चांगली गोष्ट काल छेडलेली होती विघ्नेशने, कारण इतकं आयोजन आम्ही पाहतो, परंतु लिडिंग करताना प्रथमच एक महिला स्त्री आयोजन करतो क्रिकेट, त्याचा सार्थक अभिमान आहे. काय गोष्ट मात्र कमालीची, मात्र रोंगटे खडू करून देणं आहे. जेवढे जे आयोजन बघतात तर पुरुष मंडळी मात्र समोर येताना, पण पहिल्यांदा जे आयोजन असेल शीतलताईंचं, ती महिला म्हणून आपल्या समोर एक लज्जतदार, शानदार, वजनदार आणि दमदार आयोजन. 9 धाबांची अपेक्षा. पहिला चेंडू डॉटने सुरुवात. यॉर्कर किंग मोहन राव हॅट्रिक मात्र मिळवली होती कोपरखेडने. 11 2000 पाहिलं तर 21 मध्ये 22 मध्ये, परंतु मॅच हारली होती. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. अपसाईड ऑप्शनला लाईन मिस केली. ऑप्शन बरंचसं पिचिंग झाला. अर्थातच वाईट. पिंट्या कुंभार यांपाने इशारा केले. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्यामध्ये पुढे सरकली 26 वर. इथून 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस हे स्पर्धेचे नियम आहेत, हे लक्षात ठेवा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फुलेंचा चेंडू ड्राईव्ह केले. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण जाईल एक्स्ट्रा कव्हरला, तर वेळ होता भूषण पाटीलला. 2 धावा
आपल्या खात्यात लावण्यासाठी 2 मात्र पुढे जातोय. अर्थातच बिहान फ्रान्स एलिमन तुर्बे 28 वर 34 धावांचं लक्ष. आता इथून 6 धावांची आवश्यकता. व्हेरी क्लोज. 10 चेंडू आणि 6 धावा. लक्ष खूप समीकरण सोपं. यॉर्क करण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट. ड्राईव्ह केलं तर वाईडिस्ट मिड विकेटच्या फाईन वरून येईल. जोपर्यंत अनिकेत बंद्रे फील्ड करेल तोपर्यंत समाधानक अशी एक सिंगल आपल्या नावे करताना भूषण पाटील सिंगलने पुढे जाते. स्कोर अर्थातच 29 वर. स्मॉल टार्गेट समोर. बऱ्याचशा चुका झाल्या. कॅचेस ड्रॉप केल्या. पंकजची ड्रॉप झालेली की त्याने षटकार चौकात चढवला पंकजने आणि मॅच जाऊन आणले. मॅच कुठपर्यंत फक्त 5 धावा दूर. मोहनराव यॉर्क. पुन्हा यॉर्कला उत्तर दिलं. स्वेरलेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जाईल. पोचेल. एक किल्ली जोपर्यंत फेकेल तोपर्यंत आरामात 2 धावा. रवी मात्रे आपल्या खात्यात लावताना 2 ने रवी नेतो आपल्या टीम तुर्बे टीमला. अर्थातच 31 वर 31. खूप थोडासा बॅकफुटवर गेलाय. चुका भरपूर झाल्यात आतापर्यंत पाहिल्या. श्रीकृष्ण दिवा याही मॅच मध्ये मात्र चुका केल्यात. चुकामधून सिका पुन्हा एकदा जाते फाईन. फाईन लेगच्या ठिकाणी फक्त सिंगल मिळते. 32 धावा. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. 4थं ओव्हर प्रगतीपथावर. 5 ओव्हरची मॅच. 7 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा. परंतु 1-2-4 मॅचने कोणताही संघ त्यांची दादागिरी संपत नाही एवढं मात्र निश्चित. सध्या स्थिती आहे टेस्ट मध्ये इंडिया क्रिकेटची तशी थोडीशी अवस्था काय पाहायला मिळते. श्रीकृष्ण दिवा 2 धावा दूर. बॅकफुटवर जाताना जोरदार हमला बोले. स्क्वेअर लेगने क्षेत्र त्याला बीट करून जातात सरळ त्याच्या पलीकडे आणि मिळाला हा षटकार. मॅच फिनिश. हार्ड लक बॅड लक श्रीकृष्ण दिवा. शशीबाई भानुशाली यांना सन्मानित केले जातं. या स्पर्धेच्या आयोजका प्रेमाचं प्रतीक सुगंधित सोडणारं पुष्पगुच्छ देऊन स्वागतम सुस्वागतम. तदनंतर ज्येष्ठ सहयोगी प्रेमनाजी पाटील यांना सन्मानित केले.